सरकार 8 महिन्यातच 57,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करते आणि 8 महिन्यातच मंत्री व मंत्र्यांची खाती बदलावी लागतात। हे महायुती सरकारचे अपयश आहे। आपल्या 2.5 वर्षाच्या सत्ता काळात राज्याची तिजोरी लुटूनच हे सरकार सत्तेवर आले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। पक्षाच्या शहर शाखेतर्फे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिंदे यांचा व सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर आदी यावेळी उपस्थित होते। सत्तेच्या 2.5 वर्षात महायुतीच्या या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले, तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले। कंत्राटदारांचे सरकारने 89,000 कोटी रुपये देणे आहे। सरकारवर 8.5 लाख कोटींचे कर्ज आहे। असे असताना कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन पत्र म्हणून तरुण कंत्राटदार आत्महत्या करतो, तरीही सरकारला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही, असंही शिंदे म्हणाले। आमची खासदारकी आमदारकीची लढाई तुम्ही प्राणपणाला लावून लढलात। आता तुमची स्थानिक स्वराज्य संस्थांची उमेदवारी आम्ही तशीच लढू, असे रोहित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले। प्रामाणिक तरुण कार्यकर्त्यांना नक्की उमेदवारी दिली जाईल। मतदान यंत्र मॅनेज करण्याचे नवे राजकारण सुरू झाले आहे, त्यामुळे आपल्याला बूथ स्तरापासून अधिक लक्ष ठेवावे लागेल, असं पवार यांनी यावेळी सांगितलंय। असं काय सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, असं काय या पुणे शहरात आणि शहरी भागामध्ये विकास केला की त्यासाठी कर्ज काढावं लागलं। या दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। 3 महिन्यानंतर 57,000 कोटीचं कर्ज जेव्हा काढता, मग अर्थसंकल्प करताना तुम्हाला त्या ठिकाणचा अभ्यास नव्हता। 36,000 कोटी देणी बाकी आहे। मला काल तर कळलं 89,000 कोटीची बिलं बाकी आहे। आमचा हर्षल पाटील एक तरुण मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला, सरकार याच्यातून काम केलं तर उद्योग धंदा मिळेल अशा पद्धतीने त्यांनी काम घेतलं, कर्ज काढलं। कर्ज काढल्यानंतर त्यांनी काम घेतल्यानंतर पैसे मिळतील या अपेक्षेवर अनेक वर्ष 2-3 वर्ष वाट बघतोय, पण पैसे मिळत नाही। जरा तरी लाज वाटली पण या महाराष्ट्राच्या सरकारमधल्या मंत्र्यांना। सरळ मंत्री म्हणतात हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नव्हता। अरे एक तरुण आमचा जीव त्याचा गेला आणि तुम्ही कर्जाचा डोंगर वाढवत चाललेला आहात। अनेक तरुण आहेत, कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होता अशी चर्चा व्हायची। आजही शेतकरी आत्महत्या करतो तरी सरकारला जाग नाही। आम्ही पोट तिडकीने शेतकऱ्यांचे, तरुणांचे, बेरोजगारीचे प्रश्न मांडतोय, मंत्री रम्मी खेळत बसलेले आहे आणि उत्तर देतात मला रम्मीच खेळता येत नाही। मग तिकडे काय इस्पिकचा एक्का बघत होतास? मला अनुभवच नाही आहे की येत्या काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यावर जर खोटी तक्रार नाही तर उगाच त्यांना तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही तिथं केला तर 24 तासामध्ये या महाराष्ट्रामध्ये असणारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा एक तरी नेता त्या कार्यकर्त्याबरोबर त्या पोलीस स्टेशनमध्ये 24 तासामध्ये राहायला पाहिजे, असा आदेश हा शशिकांत शिंदे साहेबांनी, पवार साहेबांनी, सर्व नेत्यांनी तिथं काढलाय। त्यामुळे उद्या लढायचे, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, कुठे जा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। फक्त व्यक्तिगत विषय काढून नका जाऊ। भावकीचं भांडण ना, आपणच गाडी चालवत कोणातरी गाडी ठोकली तो विषय झाला, तसे विषय घेऊ नका। गरिबाचा मुद्दा, शहराचा मुद्दा, शेतकऱ्याचा मुद्दा, कष्टकऱ्या युवाचा, आपण कुठेही सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली आणि ती चांगली पोस्ट असेल, सामान्य लोकांच्या महाराष्ट्र धर्माच्या बाजूली असेल आणि त्यात जर तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं बोलावंच लागेल, असं या ठिकाणी मला सांगावं लागेल।